खिचडी एकदम छान पैकी झालेली आहे। एकदम छान पैकी भाजलं गेलेलं आहे मस्तपैकी। खिचडीमध्ये शेंगदाणे सुद्धा घातलेले आहेत, नक्की ट्राय करा। खरंच सुंदर झालेली आहे, सिंपल अशी। आणि या धावत्या वेळेमध्ये ऑफिसमधून लेट आलात तर कंटाळा येतो, असं सिंपल असं आपण बनवू शकतो। तर ही डाळ खिचडी बनवा आणि त्यासोबत ऑमलेट सुद्धा बनवा, त्यामुळे कॉम्बिनेशन छान लागतं। किंवा पापड घ्या किंवा लोणचं घ्या तुमच्या इच्छेनुसार। तर नक्की ही रेसिपी करा आणि मला कमेंटद्वारे नक्की सांगा। नमस्कार, मी आरती सावंत अन्नपूर्णा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। श्री स्वामी समर्थ ब्लेस यू, थँक्यू। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे डाळ खिचडी, आणि तेही आता नवरात्रीमध्ये तेलकट तुप्पट आपण खाल्लेला। तर अशी ही सिंपल अशी डाळ खिचडी बनवली आहे आणि त्याच्यासोबत डबल ऑमलेट केलेला आहे। तर संपूर्ण व्हिडिओ बघा, तर सगळ्या गोष्टी कळतील। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सिंपल अशी डाळ खिचडी बनवणार आहोत, तर त्यासाठी मी साहित्य सांगत आहे। मी अर्धा कप तांदूळ घेतलेले आहेत आणि लहान मुलांचा भातुकलीचा हा कप आहे। तर माझ्याकडे हेच मेजरमेंट मी अगोदरपासून ठेवलेलं आहे। तर मी हा छोटा कप मी मूग डाळ घेत आहे, म्हणजे पाव कप तूर डाळ। 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया तूर डाळ, मूग डाळ आणि तांदूळ। तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता। तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता फोडणीसाठी साहित्य सांगत आहे। कढीपत्ता घेतलेला आहे, 1 मोठा कांदा बारीक चिरलेला आहे, टोमॅटो घेतलेले आहेत, हिरवी मिरची आणि कोथिंबीर। खिचडी बरोबर मी ऑमलेट सुद्धा करणार आहे 2 अंड्याचं। त्यासाठी मी कांदा घेतलेला आहे, छोटासा कांदा बारीक चिरलेला आहे, आणि 2 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर। कुकर चांगलं गरम झालेलं आहे। आता आपल्याला तेल घालायचं आहे, 2 ते 3 टेबलस्पून। तेल चांगलं गरम होऊ दे। 1 चमचा राई घालत आहे, राई चांगली तडतडत आहे। 1 चमचा जिरं घालत आहे, जिरं चांगलं फुलू दे। कढीपत्ता, थोडेसे शेंगदाणे, 2 टेबलस्पून हे शेंगदाणे थोडेसे तेलामध्ये आपण भाजून घेऊया। हिरवी मिरची घालत आहे 2, तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि बारीक चिरलेला कांदा आणि मिरची भाजून घेऊया। टोमॅटो घालूया, ते आपण भाजून घेऊया कांद्याबरोबर। हळद घालत आहे पाव चमचा, मिक्स करून घेऊया। मिरचीच्या ऐवजी तुम्ही मसालाही घालू शकता। डाळ तांदूळ घालायचे आहेत। गॅसची फ्लेम आपल्याला स्लो करायची आहे। करून घेऊया। एकदम झटपट होणारी अशी ही डाळ खिचडी आहे, एकदा नक्की करून बघा। गरम पाणी घालत आहे, मी 2.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम आता आपल्याला वाढवायची आहे। चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊया। आता हलकीशी चांगली उकळी येऊ दे। तर वरून थोडीशी कोथिंबीर घालूया। चांगली उकळी आलेली आहे। मी आता 1 चमचा साजूक तूप घालत आहे। खिचडी आहे तर साजूक तूप पाहिजेच। तर झाकण लावून 3 शिट्ट्या आपण करूया। गॅसची फ्लेम आता वाढवायची आहे। खिचडी होत आहे तोपर्यंत आपण आता ऑमलेट बनवूया। त्यासाठी मी 2 अंडी घेतलेली आहेत। आता मी कांदा घालते बाउलमध्ये, हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर, हळद घालत आहे। जर तुम्हाला हळद घालायची नसेल काही हरकत नाही। मीठ घालायचं आहे। मीठ तुम्हाला सांगते 2 अंड्यांसाठी ना एवढं मीठ बरोबर आहे। अंडी फोडून घेऊया। दुसरंही अंडं फोडून घेऊया। आता आपण हे अंडं मिक्स करून घेऊया, फेकून घेऊया एकदम अलगद, एकाच डायरेक्शनने फेटा। अंडं चांगलं फेकलेलं आहे। तवा चांगला गरम झालेला आहे। हा भाकरीचा तवा आहे। आता गॅसची फ्लेम स्लो करत आहे आणि तेल घालत आहे। तेल चांगलं गरम होऊ दे। तेल चांगलं गरम झालेलं आहे। पुन्हा आपल्याला चांगलं फेटून घ्या आणि घाला।
आता खालची बाजू छानपैकी लालूस होते आणि नंतर मग आपण ऑमलेट पलटून घ्यायचं आहे. पण लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम आपल्याला स्लोच ठेवायची आहे. पलटून घेऊया एकदम अलगद. आता पलटून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता एकदम खरपूस असा लालसर असा झालेला आहे. आता खालची बाजूसुद्धा 2 मिनटं भाजून घेऊया. 1 मिनटं झालेले आहेत. आता तुम्ही बघू शकतात आपलं ऑमलेट छानपैकी झालेलं आहे. बघू शकतात ऑमलेट छानपैकी भाजलं गेलेलं आहे मस्तपैकी आणि 2 अंड्याचं आहे. आता मी चाळणीवर हे ऑमलेट ठेवते, त्यामुळे ऑमलेटला पाणी सुटणार नाही. ऑमलेट मस्तपैकी झालेलं आहे. एकदम सिंपल असं ऑमलेट बनवलेलं आहे. आता आपण कुकर ओपन करूया. तुम्ही बघू शकतात खिचडी एकदम छानपैकी झालेली आहे, एकदम परफेक्ट. तर मी मिक्स करून घेते. एकदम गरमागरम अशी आपली खिचडी तयार झालेली आहे आणि सोबत ऑमलेटसुद्धा आहे. आता आपण सर्व करूया. ऑमलेट ठेवूया आपण. गरमागरम खिचडी आपण सर्व करूया. या खिचडी खाल्ल्यावर मन तृप्त होईल. वरून थोडीशी कोथिंबीर. खिचडी आहे तर थोडंसं तूप पण पाहिजे. हे बघा गरमागरम अशी डाळ खिचडी आहे आणि त्यासोबत ऑमलेटसुद्धा आहे. तुम्हाला मी दाखवते टेस्टिंगला. आणि वरून साजूक तूप घातलेलं आहे. अशी गरमागरम अशी आपल्याला खिचडी दिली किती छान वाटेल. खूप छान झाले आहे आणि त्यासोबत ऑमलेटसुद्धा आहे. आता मी डिश संपवते. नक्की व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू. थँक्यू.